नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा आता तिचा जो कोट आहे म्हणजेच वकिलीचा कोट आहे तो कोट घेऊन ती हातात बसलेली असते आणि त्याच वेळी हर्षवर्धन तिथे येतो. त्यानंतर तो कोट तिने अंगातही घातलेला आहे आणि त्यासोबतच बाकीच्या काही गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ऊर्जाला खूप छान वाटत असतं, कारण तिनं वकिलीची करत आहे ती फक्त आणि फक्त न्याय मिळवून देण्यासाठी, सत्याच्या बाजूने लढण्यासाठी. आता सुद्धा वकिलीच्या या सगळ्या टप्प्यामध्ये ऊर्जाने हर्षवर्धनची मदत घेतलेली आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या विचित्र पद्धतीने झालेल्या असतात. कारण काहीही झालं तरीही ऊर्जाला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कसं बाहेर पडायचं आहे. कारण हर्षवर्धन कसा आहे आणि तो आपल्याला सोडवू शकतो. जर त्याने आपल्याला याच्यामध्ये अडकवलं असेल तर तोच आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. म्हणून ऊर्जाने ही सगळी केलेली शाळा आहे. तर इकडे आता ऊर्जा बरोबर तो कोट घालून बसलेली असते. त्याच वेळी हर्षवर्धन तिथे येतो आणि तिला म्हणू लागतो की तुला मी सांगितलं होतं की तू हे करायचं नाहीस, पण तू एक दिवसही मला दिलेलं वचन पाळू शकलेली नाहीस. तू कोर्ट घेऊन बसलेली आहे म्हणजे तू वकिली सोडू शकत नाहीस, हे लक्षात आलेलं आहे. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की नाही, तसं नाहीये आणि तुला मी शेवटची वॉर्निंग देतोय. तुला असे वाटेल की मी तुला काही सांगितलेलं नाहीये. तेवढ्यात शौर्य तिथे येतो आणि म्हणतो की डॅड, कशाबद्दल बोलताय तुम्ही? कसली शेवटची वॉर्निंग? काय आहे हे सगळं? असं शौर्य विचारू लागतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन त्याला म्हणत असतो की नाही, ते काही नाहीये. ते ऊर्जाला मी सांगत होतो वकिली सोडण्याबद्दल. तेव्हा शौर्य धक्का बसल्यासारखा पाहत राहतो. शौर्याला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे. म्हणजे असं कसं हे सांगू शकतात की वकिली सोड म्हणून? हा प्रश्न त्याला पडलेला आहे. आणि त्याचबरोबर आता शौर्य जेव्हा हर्षवर्धनकडे पाहतो आणि त्याला जाब विचारू लागतो, तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आजच्या भागामध्ये नक्की काय होणार, शौर्य ऊर्जाशी कशी साथ देतोय, काय काय होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूयात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्य आणि ऊर्जा दोघंही बोलत असतात. ऊर्जा शौर्याला म्हणत असते की शौर्य, नको ना तू, म्हणजे सासूबाईंशी तू नको वाद घालू. तुला माहिती आहे ना कशासाठी हे सगळं? मला नाही आवडणार. त्या मगाशी जे बोलल्या ते म्हणाल्या की तू ये घर तोडत आहे, तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडते, हे सगळं जे काय आहे ना ते मला नाही आवडलेलं शौर्य, असं शौर्याला ती सांगत असते. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की म्हणजे? तेव्हा शौर्य म्हणतो की का नाही, कारण ऊर्जा, जर आई तुझ्यावर मॉम अन्याय करत असेल तर आपल्याला या सगळ्यामध्ये विचार करावा लागणार आहे. तू असा कसा विचार करू शकते? कारण जर तुझ्यावर अन्याय झाला तर तुझ्या बाजूने बोललं पाहिजे. तेवढ्यातच रूमचा दरवाजा वाजतो. शौर्य म्हणतो की आता कोण आलं असेल, हा प्रश्न शौर्याला पडलेला असतो आणि शौर्य मात्र जाऊ लागतो तिकडे आणि त्याच वेळेस दरवाजा उघडतो तर दारात आजी आलेली असते. तेव्हा शौर्य म्हणतो, आजी तू? मग आजी म्हणते की हे सगळं काय चाललंय ऊर्जा? मला कळतच नाहीये की असं कसं वागू शकते विजया. मला हे पटतच नाहीये. त्यामुळे आत्ताच्या आत्ता चल, तू समोरासमोर बसून आपण बोलायचं आहे, असं म्हणत आजी ऊर्जाला घेऊन चाललेली असते. आणि तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की नाही, नको आजी. कसं आहे माहिती आहे का, सासूबाई सुद्धा त्यांच्या जागी त्या बरोबर आहेत. कारण त्यांनी आत्तापर्यंत जे काही पाहिलेलं आहे त्यामुळे त्या हे बोलत आहेत. आपण त्यांना दोष नाही द्यायचा, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे शौर्य तिथं असतो. तेव्हा आजी म्हणते की तुला माहिती आहे का ऊर्जा, जेव्हा तुला मी या घरामध्ये आणलं, नाचून म्हणून तू या घरामध्ये आली, तेव्हा सुद्धा हेच सगळं झालेलं होतं आणि आत्ता सुद्धा तेच चाललेलं आहे. त्यामुळे मी तुला आत्ता जे काही सांगते ते ऐकायचं आहे. चल तू आत्ताच्या आत्ता, असं म्हणत आजी आता ऊर्जाला सोबत घेऊन निघत असते. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही आजी, नको, आपण नको जायला तिथे, असं ती विचारते. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो, मगापासून मी तिला तेच सांगत आहे. मग शौर्याला ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का शौर्य आणि आजी, तुम्हाला दोघांनाही मी सांगते की मला हे घर तोडायचं नाहीये. या घरामध्ये माझ्यामुळे प्रॉब्लेम नाही होऊ द्यायचे, असं ती सांगत असते. तेव्हा आजी म्हणते, बरं तुमच्या जेवणाचं काय केलंय? शौर्य म्हणतो की मी पार्सल मागवले बाहेरून. आता मात्र बाहेरून पार्सल मागवलेलं आहे, मग त्यामध्ये काय, असा प्रश्न आजीला पडलेला असतो. तेव्हा आजी म्हणत असते की हो, बाहेरून पार्सल मागवले तर ठीक आहे, असं म्हणत दोघंही आता बोलत असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्य म्हणत असतो की काहीही झालं तरीही आजी, आत्ता मी ऊर्जेची साथ कधीच सोडणार नाही.
तर इकडे शौर्य ऊर्जा म्हणत असते की शौर्य हे सगळं काय चाललंय, नको ना हे सगळं, नकोयत मला घरामध्ये वाद, तू जा बाहेर, तू सगळ्यांबरोबर बस. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही नाही ऊर्जा, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, काहीही झालं तरीही मी तुझ्याच सोबत असणार आहे, असं इकडे शौर्य सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की ते बरोबर आहे, पण तुला माहिती आहे का हे सगळं काय चाललंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं बोलणं सुरू चाललेलं असतं. इकडे आता सुवर्णाने विक्रांतसाठी सुद्धा ताट वाढलेलं असतं आणि त्याच वेळी तिथे विचारतो, तो म्हणजे शिर्के, दिग्विजय शिर्के म्हणतो की किती दिवस चालणार आहे असं तू विक्रांतसाठी ताट, किती दिवस वाढून ठेवणार आहेस. तेव्हा ती म्हणते की कसं विसरू सांगा ना, कारण मला हे पटतच नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी, आपला विक्रांत आपल्याला सोडून गेला ही गोष्ट मला पटतच नाहीये, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र तिकडे दिग्विजय शिर्के म्हणतात की हे बघ कसं आहे माहिती आहे का, आत्ता आपल्याला या सगळ्या गोष्टी जरी मान्य असल्या तरीही काही गोष्टींचा विचार हा करावाच लागणार आहे, कारण मान्य मला विक्रांत सोडून गेलेला असला तरीही आपल्याला पुढे मूव्ह ऑन होणं गरजेचं आहे, असं म्हणत तो समजवत असतो. तेवढ्यातच अर्पिता तिथे येते आणि ती गोंधळ घालू लागते. ती म्हणत असते काय चाललंय तुमचं हे सगळं, मला ना हे कळतच नाहीये, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय का, जाणून बुजून करताय का, तुम्हाला लक्षात येत नाहीये का तुम्ही काय करताय ते, कारण त्या ऊर्जा शिंदेने विक्रांतला संपवलंय, तिने माझं आणि शौर्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं नाहीये, तर माझ्या भावाला विक्रांतला सुद्धा संपवलेलं आहे, मी तिला सोडत नसते, असं म्हणत आता अर्पिता चिडलेली असते. मी तिला संपवणार आहे. तेव्हा दिग्विजय शिर्के तिला समजवतात की हे बघ बाळा, तू असा विचार नको करू, तुला कळत नाहीये का तू काय बोलतेस ते, मीही तोच विचार केला होता, म्हणून कोर्टात त्या हर्षवर्धन जहागीरदारची कॉलर पकडली आणि त्याला जाब विचारला, पण नंतर मला असं वाटलं काटा काढायचे तर तो शांततेत काढायचा आहे, शांतीत क्रांती करायची आहे, त्यांनी जे केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही डोक्यात राग घेऊन काहीही करायचं नाही, एवढं लक्षात ठेव, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र दिग्विजय शिर्केने आता पूर्ण जहागीरदार कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केलेला आहे, पूर्ण जहागीरदार कुटुंबाला संपवण्याचा प्लॅन केलेला आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र अर्पिता रडत असते. अर्पिता म्हणत असते की नाही मला हे पटतच नाहीये, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं ती सांगत असते. आणि त्याच वेळी दिग्विजय शिर्के तिला समजवतात की हे बघ काहीही झालं तरीही अशा पद्धतीने विचार करू नकोस, हे सगळं जे काही चाललेलं आहे तुझं ते पूर्णपणे चुकीचं आहे, असा विचार तू करू नको असं सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळी अर्पिता म्हणत असते की मला हे कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आपण काय करतोय, आपण विक्रांतच्या खुन्याला कधी शिक्षा मिळवून देणार आहोत, विक्रांतला कधी न्याय मिळणार आहे, असं सगळं चाललेलं असतं. आणि इकडे आजी मात्र विजयाकडे आलेले असतात. विजया मात्र खूप चिडलेली असते. विजया म्हणत असते की नाही काही झालं तरीही मला अजिबात हे पटलेलं नाही, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी आजी म्हणतात की तुला कळतंय का तू काय करतेस ते, ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत, तुझ्या लक्षात का येत नाहीये, कारण तू समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाहीये. अगं ऊर्जा खूप चांगली मुलगी आहे, जर ऊर्जासारखी मुलगी असेल तर का शौर्यासारखा नवरा तिची साथ देणार नाहीये, तुझ्या लक्षात येत नाहीये का, असं आजी तिला समजवू लागतात. ती म्हणत असते हो मला तोच प्रश्न पडलेला आहे, कारण ती जर इतकी वाईट आहे तरीही शौर्य का तिची साथ देतोय, माझ्या मुलाला तिने माझ्यापासून तोडलेलं आहे, मी कधीच तिला या सगळ्यामध्ये तिला येऊ देणार नाही, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा आजी म्हणत असतात की अगं तुझं चुकतंय, तुला कळत नाहीये का, अगं साधी गोष्ट मला सांग, मगाशी हर्षवर्धनने तुझी बाजू घेतली नाहीये म्हणून तुला राग आला, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, आता शौर्य त्याच्या बायकोची बाजू घेतो, ह्यात चुकीचं काय आहे, असं आजी तिला समजवतात. हे बघ विजया, लवकरात लवकर हा जो मनातला राग आहे हे सगळं काढून टाक, तरच सगळं व्यवस्थित होईल, जर तू असाच राग मनात धरून बसलीस तर काहीही उपयोग होणार नाही, असं आजी तिला सांगत असतात. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही मला हे पटतच नाहीये, या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत. आणि त्याच वेळी इकडे विजया म्हणत असते की मला ना ह्या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि आजी तिला समजवत आहेत, तिला ओरडत आहेत, म्हणजे सगळ्या पद्धतीने आजींनी तिला बोलायचं ठरवलेलं असतं, तर ती ऐकूनच घ्यायला तयार नसते. ती म्हणत असते की ह्या ऊर्जाला
मी अजिबात ऐकणार नाही आहे. ऊर्जाचं जे काही चाललेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही, असं ती सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघंही असतात. आता ऊर्जासाठी पार्सल आलेलं असतं. ते पार्सल शौर्याने हातात घेतलेलं असतं आणि त्यावेळी शौर्य ते घेऊन आत जातो. तेव्हा विजया पुन्हा चिडते आणि म्हणू लागते, बघितलं ना पार्सल घेऊन कसं गेला ते. नाही, त्याला काहीच पडलेलं नाहीये, तो ना चुकीचंच वागत असतो. आता त्याला बायकोचंच पडलेलं आहे. इकडे शौर्याने पार्सल आणलेलं असतं. ऊर्जा म्हणत असते की नाही राहू दे शौर्य, पण शौर्य म्हणत असतो की नाही ऊर्जा, आत्ताच्या आत्ता खायचं आहे आणि मी तुला घास भरवत आहे, असं म्हणत आता शौर्याने ऊर्जाला घास भरवलेला असतो. तर तो ऊर्जाला सुद्धा म्हणतो की तूही मला घास भरवायचा आहे, असं तो तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की हो चालेल. मग ऊर्जा सुद्धा आता शौर्याला घास भरवते आणि दोघंही जेवत असतात. ऊर्जा सुद्धा आता शौर्य बरोबर आनंदात असते, कारण शौर्य तिच्यासाठी जे काही करतोय ते पाहून तिला खरं तर एक सुखद धक्काच बसलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता शौर्य आणि ऊर्जा जेवत आहेत आणि मधूनच ऊर्जाला आठवतं की नाही, काही झालं तरीही आपण चुकलेलो आहोत. म्हणजे आपण हर्षवर्धन जहागीरदारला शब्द दिलेला आहे. जर मी असाच विचार करत राहिले तर सगळं खूप अवघड होणार आहे. या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या होणार आहेत. हा विचार तिच्या डोक्यात चाललेला असतो. आणि तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. ऊर्जा म्हणत असते की नाही शौर्य, मला नकोय, मला भूक नाहीये. तेव्हा शौर्य म्हणतो की म्हणजे काय, नक्की काय म्हणायचंय काय तुला, या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ आहे. आणि त्याच वेळी शौर्याला प्रश्न पडतो. शौर्य तिला विचारतो. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते की नाही तसं काही नाहीये, असं तो सांगतो. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की नक्की काय झालंय मला कळू दे. तेव्हा ऊर्जा म्हणते की मला बरं वाटत नाही. शौर्य म्हणतो आत्ता काही वेळापूर्वी ठीक होती आणि आता मधूनच काय झालंय. तेव्हा शौर्य म्हणतो ठीक आहे, मी तुझ्या आवडीचं आईस्क्रीम मागवले ना, मी घेऊन येतो. पुन्हा त्याच्या लक्षात येतं की नाही, आपण बाहेर नाही जाऊ शकत आहे, आपण पण किचनमध्ये जायचं नाही असं ठरलंय ना, असं म्हणत शौर्य आता थांबलेला असतो. आणि त्याच वेळी तो म्हणतो की मी तीर्थाला कळवतो. मग त्याने तीर्थाला कॉल केलेला असतो आणि तीर्थाला तो ते आईस्क्रीम घेऊन यायला सांगू लागतो. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत. या सगळ्यामध्ये नक्की काय होतंय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आदित्य बाहेर येतो, पाहतो तर आई तिथेच बसलेली आहे. आणि त्यावेळेस आदित्य म्हणतो की हे सगळं काय आहे, म्हणजे मॉम तू अशी का वागतेस, हा प्रश्न आदित्यला सुद्धा पडलेला आहे. आणि त्याच वेळी आदित्य तिला विचारतो. ती म्हणते की बोलायचं नाहीये माझ्याशी, तू काही जा. तेव्हा तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण इकडे विजयाला ऐकूनच घ्यायचं नाही. तेवढ्यात तीर्थ तिथे येते आणि म्हणते की दादा, आपल्याला शौर्य दादाने बोलवले त्याच्या रूममध्ये आईस्क्रीम पार्टीसाठी. आता हे ऐकल्यानंतर तर काय जाम पारात चढतो विजयाचा. कळतच नाहीये तिला हे सगळं काय घडतंय, असं म्हणत ती पाहू लागते. आणि मग मुलं आता आईस्क्रीम घेऊन जातात. तेव्हा जाताना आईला विचारतात की चल तू पण, असं म्हणू लागतात. कारण काही झालं तरीही त्यांना माहिती आहे की या सगळ्यामध्ये आई चुकीची नाहीये, पण तिचे विचार आता चुकीचे आहेत म्हणून तिला एकटं पाडायचं नाहीये, हा सुद्धा विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतो. इकडे तीर्था येते आणि म्हणते की ऊर्जा वहिनी, किती वेळ झालं तू आलीस, पण मला तुला भेटताही आलेलं नाहीये, मला तुला भेटायचं होतं, असं म्हणत तिने ऊर्जाच्या जवळ येते. ऊर्जाला मिठी मारते आणि मग हे आपण आईस्क्रीम पार्टी जे करतोय ते ऊर्जासाठी करतोय, हिपी फुर्रे हिपी फुर्रे असं म्हणत आता शौर्य नाचत असतो, उड्या मारत असतो. कारण ऊर्जासाठी ही पार्टी करायची आहे असं त्याचं ठरलेलं असतं. आणि त्याच वेळी ऊर्जा म्हणते की अरे थांबा, दरवाजा लावायला ती जाते. हे तिघंजण मात्र गोंधळच घालत बसलेले असतात. ऊर्जा दरवाजा लावायला जाते तर दरवाजाच्या बाहेर तिथे सोप्यावरती तिला विजया बसलेली दिसते. तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य, तू जाऊन बोलवून आण जा ना. बरं मी नाही येत, तू जा आणि तू बोलवून आण त्यांना. तेव्हा मात्र इकडे ऊर्जाला शौर्य म्हणतो की नाही नको, सगळं शांततेत चाललंय ना, मग कशाला तू वाढवतेस, असं शौर्य सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र आता ऊर्जाला तो शांतपणे तिथे बसवतो आणि म्हणतो की विचार नको करू, सगळं व्यवस्थित होणार आहे. मग तीर्था त्याचबरोबर आदित्य सगळेजण आईस्क्रीम खायला बसलेले असतात आणि तिघंही एन्जॉय करत असतात. मग शौर्य स्वतःच्या हाताने तिला आईस्क्रीम भरवतो ऊर्जाला. आणि मग ऊर्जा शौर्य सगळेजण आईस्क्रीम खातात. आणि त्याच वेळेस आता तीर्था आईस्क्रीम संपलेलं असतं, तीर्था निघालेली असते. तेव्हा मात्र शौर्य तिला म्हणत असतो जा जा, हा चमचा घेऊन जा तुझा, आता संपलंय ना आईस्क्रीम, आता नाही थांबायचं माझ्या रूममध्ये, असं म्हणत तिला त्याने बाहेर पाठवलेलं असतं. तर
इकडे ऊर्जा आता विचार करत असते की काय करू. शौर्य म्हणत असतो, काय चाललंय तुझ्या डोक्यात? मला माहिती आहे तुझी तब्येत ठीक नाहीये, तुला त्रास होतोय, जेलमध्ये तुझी वाईट अवस्था झालेली होती हे सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही तू नको विचार करू असं सांगितलं जातं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जाने हातामध्ये कोट घेतलेला आहे. कारण तिला असं वाटत आहे की आता आपल्याला कोर्टात जावं लागणार. कोर्टात आपल्याला लढायचं आहे, अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा आहे. तेव्हा ती म्हणते की पण हर्षवर्धन जागीरदार, तुम्हाला वाटत असेल की मी वकिली सोडावी, पण नाही, कधीच नाही. हे शक्यच होणार नाहीये. मी वकिली सोडणारच नाहीये, कारण मी बाबांना माझं वचन दिलेलं आहे आणि जोपर्यंत माझं वचन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी वकिली सोडणार नाही, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे शौर्य त्याचबरोबर हर्षवर्धन येतो आणि पाहतो तर काय, ऊर्जाने तो कोट म्हणजे तिचा कोर्टातला वकिलाचा जो कोट आहे तो घातलेला असतो. तेव्हा हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणू लागतो की एक दिवसही मला दिलेला शब्द तू पाळू शकलेली नाहीये, त्यामुळं तू विचार कर काय होणार आहे ते, असं हर्षवर्धन तिला बोलत असतो. त्यावरती ऊर्जा त्याच्याकडे पाहत राहते. ऊर्जाला कळत नाहीये की आता काय बोलायचं, कारण हर्षवर्धन जागीरदारने स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं की काहीही असलं तरीही या सगळ्यामध्ये तुझा काय दोष आहे ते बघ, असं तिने सांगितलेलं असतं. परत म्हणू नको की मी तुला सांगितलेलं नाहीये, मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय. त्यामुळं काहीही झालं तरीही आत्ता मी जे काय सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा मला तुझ्या अंगावरती कोट दिसता कामा नये. तेवढ्यात शौर्य तिथे येतो आणि म्हणतो की डॅड काय बोलताय तुम्ही, म्हणजे ऊर्जाला कसली शेवटची वॉर्निंग देताय? तेव्हा ऊर्जा म्हणत असते की ते काही नाहीये, ते असंच चाललेलं आहे, असं ऊर्जा सांगू लागते. पण हर्षवर्धन तिथे येतो आणि हर्षवर्धन सांगू लागतो की हो, मी ऊर्जाला सांगितलेलं आहे की तिनं वकिली करायची नाहीये, तिनं वकिली सोडायची आहे, असं मी तिला सांगितलेलं आहे. तेव्हा शौर्यला धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.